नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये मी नीलम तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एल्बो पफ स्लीव्ज पाहायचं आहे, कटिंग कशी करायची। तर त्यासाठी पहा, बाहीची उंची आणि दंडगेर हे आपल्याला लागणार आहे। एल्बो पफ स्लीव्ज म्हणजे 9 ते 10 इंचापर्यंत ही स्लीव्ज येते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधी नॉर्मल स्लीव्जचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। या अगोदर मी भरपूर वेळा तुम्हाला नॉर्मल स्लीव्जचं कटिंग दाखवलेलं आहे, लांब स्लीव्ज, छोटी स्लीव्ज कटिंग दाखवलेलं आहे। तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन पाहू शकता। तर या इथे पहा, असा मी पेपर घेतलेला आहे। हा डबल फोल्ड पेपर घ्यायचा आणि उंचीला आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे पफ तयार करण्यासाठी एक्स्ट्रा कापड लागतं। तर या इथे पेपर ही आपल्याला भरपूर हवा आहे। आज आपण परफेक्ट पफ स्लीव्जचं कटिंग पाहायचं आहे। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ स्किप केला की ज्या आपण मध्ये मध्ये टिप्स आणि ट्रिक्स सांगत असतो त्या स्किप होतात आणि मग त्या टिप्स आणि टिप्स आहेत त्या समजत नाहीत। तर या इथे पहा, आधी सर्वात पहिल्यांदा बाहीची उंची घ्यायची आहे। तर आपण बाहीची उंची घेऊया 10 इंच। तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। तर 11 इंचावरती या इथे मी मार्किंग करून घेणार आहे। तर अजून एकदा आपण 11 इंचावरती मार्किंग करून घेऊया। हे झालं उंचीचं मार्किंग। तर हे आपण 36 साईजच्या बाहीचं कटिंग पाहणार आहे। तर बाही रुंदी आपण छातीचा चौथा भाग 9 इंच, 36चा चौथा भाग किती येतो 9 इंच। तर या इथे 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे। इथेही मी 9 इंचावरती मार्किंग करून या इथे एक बॉक्स तयार करून घेणार आहे। या पद्धतीने बॉक्स तयार केल्यानंतर कॅप हाईट 3.5 इंच, कारण लांब स्लीव्ज आहे। 3.5 इंच मी या इथे कॅप हाईट घेतली। लगेच इथे पहा, रेष ओढून घ्यायची आहे। मी भरपूर वेळा ह्या बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे, लांब बाहीचं, त्यामुळे जरा मी पटपट कटिंग करते। इथे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि इथून असा तिरका टेप ठेवायचा आणि ही तिरकी लाईन ओढायची आहे। ही तिरकी लाईन आहे, त्याचा परत आपल्याला मध्य करायचा आहे। आता या इथे पहा, जे काही मार्किंग येईल त्याचा असा टेप दुमडायचा आणि मध्य करायचा। टेप दुमडला की आपोआप मध्य होतो। तर इथे मी मध्य केलेला आहे। याच्यावरती अर्धा इंच आणि इथे पाव इंच जायचं आहे। इथे मी 1 इंच बाहीला आकार देण्यासाठी घेणार आहे। इथून ही परत आपल्याला मध्य करायचा आहे। असा सरळ सरळ टेप दुमडायचा आणि मध्य करायचा आणि इथे पाव इंच खाली जायचं। तर आता आपण बाहीला आकार देऊन घेऊया। तर सुरुवातीला पहा, असा डॉट डॉट करत आपल्याला आकार द्यायचा आहे। आता या पॉईंटवरती पहा, मी असा आकार आणून जोडला। आता इथून परत आपल्याला असं, हा जो पाव इंचाचा पॉईंट आहे त्याच्यावरती आणत असं जोडायचं आहे। याने काय होतं, बाहीला आकार परफेक्ट येतात। पहा, या इथे बाहीचा आकार अगदी सहजपणे तयार झाला। आता पुढचा आकार पहा, इथून अशा प्रकारे आकार द्यायचा आहे। सुरुवातीला मी असं डॉट डॉट देते आणि परतच मग मी आकार देत असते। या इथे पहा, हा आकार किती परफेक्ट तयार झालेला आहे। इथे आपण 6 इंच दंडगेर घेणार आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे झालं आपलं नॉर्मल स्लीव्जचं ड्राफ्टिंग। तर पहा, पफ येण्यासाठी काय करायचं आहे। आता इथून पहा, बाहीमध्ये घोळ चुन्या येऊ नये म्हणून आपण या इथे अर्धा ते पाव इंच खाली जाऊन हे या पद्धतीने जोडायचं आहे। याने परफेक्ट स्लीव्ज बसते, एकही चुनी आपल्या बाहीला येत नाही। त्यासाठी कॅप हाईट ही जी आहे
तीही परफेक्ट घेणं गरजेचं असतं. फक्त इथे पॉईंट हा अर्धा इंच खाली जाऊन होत नाही. हा जो कटिंग करायचा जो भाग आहे कॅप हाईटचा तोही आपल्याला परफेक्ट कटिंग करायला लागतो. तर इथे हे झालं नॉर्मल स्लीव्ज. तुम्हाला मी इथे आकार कुठे कुठे किती आहेत ते देते. हा ही मध्य आहे, जो मध्य केला आहे त्याचा परत इथे मध्य केलेला आहे. हा मध्य आहे, हा टोटल तिरक्या लाईनीचा जो मध्य आहे. आणि इथे वर अर्धा परत पाव इंच घेतलेला आहे, इथे 1 इंच घेतलेला आहे, इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे. आता आपल्याला पप तयार करण्यासाठी इथून पुढे वरती 3.5 इंच वरती जायचं आहे. इथे मी 3.5 इंचावरती पॉईंट दिला. परत अजून एक 3.5 इंचावरती असा पॉईंट द्यायचा आणि एक रेष ओढून घ्यायची. आता इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. आता इथे बॉक्स करताना इथून आपण 3.5 घेतलेला आहे, तर इथेही आपल्याला 3.5च घ्यायचं आहे आणि इथूनही आपण 3.5. पहा इथे पॉईंट आलेला आहे. तर हे जे पॉईंट आहेत ते असे जोडायचे या पद्धतीने जोडले. परत आपल्याला इथे 1 इंच घ्यायचं आहे, इथून 1 इंच घ्यायचं आहे. किंवा 1 इंचाने जर आकार परफेक्ट नाही आला तर थोडं असं आत किंवा बाहेर तुम्ही या इथे करू शकता. तर आता आपण हा 1 इंचावरून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता हा जो कोना आहे इथे अर्धा इंच ते पाव इंच असं एक पॉईंट द्यायचा आणि ही बाही अशी तयार करायची. ही जी बाही आहे ती हा जो पाठीमागचा आकार आहे त्या आकारामध्ये आणून जोडायची आहे. तर इथून 1 इंच घेतलेला आहे, इथेही मी 1 इंच घेतलेलं आहे, हे 3.5 इंच आहे, इथे हे टोटल 3.5 इंच आहे. परत आपण ही रेष इथे आणून जोडली आणि हे जे पॉईंट दिलेले आहेत इथला हे 1 इंच, इथून हे 1 इंच, हे असे आपल्याला असे गोलाकार जोडायचे आहेत. आणि परत इथून आपल्याला पाव इंच घ्या, हे शक्यतो पाव इंचच भरतं. पहा पाव इंचच आहे, पाव इंच बाहेर जायचं इथे आणि असा आकार हा जो बाहीचा आपला पाठीमागचा आकार आहे त्याला आणून जोडायचा. तर या पद्धतीने ही आपली स्लीव्स तयार झाली. तर पहा इथून आपल्याला चुन्या द्यायला स्टार्ट करायचं आहे. तर आधी ह्याचं कटिंग करूया, नंतर मी तुम्हाला सांगते ज्या चुन्या आहेत त्या आपल्याला कशा द्यायच्या आहेत, जेणेकरून जी पप स्लीव्ज आहे ती एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर इथे मी पहा आता या इथे आपल्याला हा जो पुढचा मुंड्याचा जो आकार दिलेला आहे तो इथे कट करायचा नाही आहे. आता तो आकार जो आहे आपल्याला स्टिच करताना कट करायचा आहे. तर इथे एक आपल्याला असा कट देऊन घ्यायचा आहे, इथे परत इथे इथे आणि इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या आहेत बाहीला द्यायला. तर आता हा एक्स्ट्रा भाग आहे पहा, आपण इथून हा आणि हा इथून इथपर्यंत चुन्या द्यायच्या. तर या ज्या चुन्या आहेत इकडच्या या साईडच्या अशा इकडे शोल्डरकडे अशा देत यायचं जवळजवळ. हा पेपर आहे तर मी तुम्हाला या पद्धतीने या इथे मी दाखवते. इकडच्या चुन्या इकडे शोल्डरकडे द्यायच्या आणि परत इकडच्या चुन्या ज्या आहेत अशा शोल्डरकडे न्यायच्या आहेत या पद्धतीने. त्याने काय होतं इथे जो पप जो आहे तो एकदम असा छान तयार होतो. एकदम असा पप इथे ज्या चुन्या येतात इकडून या चुन्या आणि इकडून ह्या त्या एकदम सुंदर दिसतात. किती येतील त्या तुम्ही इथे घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा आपण
ह्या चुन्या देतो, बाही स्टिच करायला जातो, तेव्हा पहा आपल्याला फक्त पाव इंचाचा इथे आपल्याला इथे अशा पद्धतीने आकार देऊन कट करायचा आहे। इथे जायचं नाही, इथे चुन्या येणार आहेत शोल्डर जवळ वरती, त्यामुळे तिथे जायचं नाही आपल्याला। फक्त इथूनच असं फक्त पाव इंच कट करायचं आहे। नाही कट केलं तरी चालेल, पण आपण पुढच्या मुंड्याला शेप देतो ब्लाऊजमध्ये, त्यामुळे आपल्याला इथेही हे कट करून काढायचं आहे स्टिच करताना। तर या इथे पहा मी एकदम सोप्या पद्धतीने आणि सावकाश असं तुम्हाला सर्वांना समजेल या पद्धतीने एल्बो पफ स्लीव्हचं कटिंग दाखवलेलं आहे। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।